ऍडव्हान्स इम्प्लांटोलॉजीची प्लॅनिंग डिजिटल प्रोटोकॉल्सच्या द्वारे त्यांची पूर्ण ट्रीटमेंट केली गेली होती. आता सगळं चिकन मटन बिटन सगळं खाऊ शकतो. ऍडव्हान्स इम्प्लांटोलॉजीची प्लॅनिंग म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे व्हिडिओ बघत होते ते तर देखील ऍडव्हान्सच आहे, पण आता डिजिटल प्रोटोकॉल्सच्या द्वारे त्यांची पूर्ण ट्रीटमेंट केली गेली होती. आणि ही ट्रीटमेंट नुसतं मी एकट्याने नव्हती केली, तर ह्या ट्रीटमेंटला बघण्यासाठी साधारण 10 ते 15 डॉक्टर पूर्ण देशाभरातून, काही डॉक्टर परदेशातून देखील आले होते. आठवतं तुम्हाला? हो, तुमची ट्रीटमेंट झाली होती तेव्हा तुमची ट्रीटमेंट बघण्यासाठी खूप सारे डॉक्टर झाले होते, बरोबर? म्हणजे ही आपल्या परिसरामध्ये पहिल्यांदा म्हणू शकतो अशा प्रकारची ट्रीटमेंट होते. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमच्या जेवणामध्ये किती फरक पडला? जेवणामध्ये बरंच फरक पडला. बरंच? मला पहिलं नीट जेवता येत नव्हतं, म्हणजे असं हा, मटन बिटन चिकन काय खाता येत नव्हतं, अच्छा. भाजीपाला खाता येत नव्हतं, भाजीपाला खाता येत नव्हतं, बरोबर. बारीक आणि- करून खायला लागायचं. हा. आता तसं काय तक्रार आहे. आता तुम्ही काय खाऊ शकता? आता सगळं चिकन मटन बिटन सगळं खाऊ शकतो. मन मोकळेपणे खाऊ शकतात. मोकळेच खाऊ शकतो. बघा, मन मोकळेपणे चिकन मटन सगळं खाऊ शकतात. ठीक आहे? आणि भाजीपाला देखील खाऊ शकतात. तुम्ही गाजर, काकडी, मुळा वगैरे सगळं- खाता सगळं- येतं. हो, सगळं- सगळं. म्हणजे व्हेज खाणाऱ्या लोकांनाही हे एक आशाची नियम आहे की तुम्हाला सलाड वगैरे सगळं व्यवस्थित खाता येईल, बरोबर सर? हो. आता एक विचार, तुम्ही राहायला कुठे? सातारा. साताऱ्यावरून सर मुंबईला आलेले ट्रीटमेंटसाठी आजपासून 6 महिन्याआधी. आणि त्यांचा विश्वास एवढा चांगला आहे, त्यांना एवढा आहे की त्यांनी व्यवस्थितपणे समोरून आज फॉलोअप साठी आले. की मी त्यांना बोललो होतो 6 महिन्यानंतर तुम्हाला फॉलोअप द्यायला लागेल. समोरून स्वतःहून आले फॉलोअप साठी. सर एक स्माइल करून दाखवा. सुंदर स्माइल आहे. डेफिनेटली स्माइल पण इम्प्रूव्ह होऊन जाते. त्यांना जेवायची जी कॅपॅसिटी आहे ती खूप चांगली होते. आणि त्या व्यतिरिक्त पेशंटचा जो व्यक्तिमत्व आहे तो पण एकदम चेंज होऊन जातो.